दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा सगळूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ लाडो नबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। शायद बारिश गिरने वाला है अभी, अगर इतना भी ये नहीं थोड़ा सा। हाय गौरी। हम अपने प्यार की कसम खा के कहते हैं कि आपके बाबा की पसंद बन के रहेंगे और उनकी मंजूरी से ही शादी करेंगे। मी चसेन तुझ्या बाबांशी निवड आणि तुझी आवड लिहून ठेव। अरे काय झालंय? हे थांबली पण नाही, हे सरळ निघून गेली। सुबह तो बाबा थे, लेकिन अब तो रुक कर बात कर सकती थी ना। हमें बात करनी चाहिए थी वेणु। अरे पण ती बात करायला थांबली तर पाहिजे। शिव, मुझे नहीं लगता कि तेरा कुछ हो सकता है। तू ये चीज छोड़ दे, सब भूल जा, वो कसम बिसम सब भूल जा प्लीज। बोलना आसान है वेणु, भुलाना आसान नहीं। और वैसे भी हम भुलाना भी नहीं चाहते। सच्चा प्यार हार नहीं मानता वेणु। हम कोशिश करना नहीं छोड़ेंगे। अयो ते बाकीच्यांचं मरू दे, तुला ते गौरीच भाव देत नाही, मग ते कोशिश करून काय फायदा? ते गौरीकडनं आणि गौरीच्या बाबांकडनं ते होप ठेवणं म्हणजे ना ते होपलेस पण आहे। ऐसी बात नहीं है वेणु। गौरी जी जो कर रही है ना अपने बाबा के लिए कर रही हैं। मग क्या? बाबा जानते हैं कि हम गौरी जी से सच्चे दिल से प्यार करते हैं। वो जानते हैं कि खुश रख सकते हैं हम गौरी जी को। त्यांना हे सगळं माहिती आहे ना। हाँ, तरी पण मग ते असं का करतात? क्योंकि वो शौक में है, इसीलिए। शौक में? उन्हें जिस तरीके से हमारी सच्चाई का पता चला, उनका विश्वास टूट गया है वेणु। उनका टूटा हुआ विश्वास वापस जीतना होगा। चल छोड़, निकलते। अरे हाय आंटी। चौबे, चौबे जी। चौबे, अरे दीजिए, हम उठाते। नहीं नहीं, ऐसे दे। हम सामान भी नहीं उठा सकते आंटी जी। हमारे दिल में सब कुछ पहले जैसा ही है। दीजिए। लो बेटा। हाँ हाँ। चौबे गेला कुठे काही कळत नाही। अरे ये माती, अच्छा बाबा गणपतीची मूर्ती बनवतात म्हणून त्यासाठी आणलंय ना ये माती। हो, हे कट्ट्यावरच नेऊन ठेवा तुम्ही, उद्या सकाळीच काम सुरू करणार आहेत ते। ओके, ये शिव अपने को ये माती कट्टे पर लेके जाने के। हमें मराठी समझ में आती है। आजी गावावरनं आली काय? नाही, आजीला 1-2 आठवडे उशीर होणार आहे। ती पडली, अंगणातल्या विहिरीजवळ घसरून पडली, मुका मार लागलाय कमरेला। तर डॉक्टरने 1-2 आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली, तर मग उशिरा येईल ती। वाईट झाला। फ्रैक्चर तो नहीं हुआ है ना? नहीं, फ्रैक्चर नहीं हुआ है। आजी ना त्या गणपतीला मजा नाही आहे। हो, आजीला काळजी घ्यायला सांगा आणि आम्ही विचारलं म्हणून सांगा। नक्की सांगते। तेवढं हे वर नेऊन ठेव, ठीक आहे? ओके ओके, चालेल।
हा हॅलो जावई बापू, कसे आहात? राग गेला की नाही? अहो गेला की. तुमची नाच माझा राग कसा काय टिकू देईल? रागाचं कारण मुळासकट उपटून टाकलंय त्यांनी. हो काय बोलताच काय? म्हणजे तू शिव? नाव काढू नका त्याचं. लवकर बऱ्या व्हा आणि मुंबईला परत या, कळलं? तुमच्याचं कालवण खायचंय मला. आणि हा, आणखीन एका बाबतीत मदत लागणार आहे मला तुमची, जावई शोधायला. काय झालंय काय जावई बापू? चहा. हा, काय कोणाचा फोन आहे? आजीचा फोन आहे. बोलायचं तुला? आजीचा फोन आहे, मला बोलायचंय. बोला, तुमच्या सोनपापडीशी बोला. हा द्या द्या. ते मला दे. द्या द्या. घे. हॅलो. गौरे माझी सोनपापडी ग, माझी बर्फी गती. अगो काय केलं त्या? मी मजेत आहे आजी, तू कशी आहेस? आपल्या बापासाठी आपलं मन मारलंच ना, असं का केलं गो बाळा? तू शिव आणि तू. आजी खूप आठवण येते ग तुझी. अगो पण मांडण्याआधी तीच कटलात ना मातुकलीचा डाव. तब्येत कशी आहे तुझी? तुला यायला जमत नसेल तर आम्ही येतो ना भेटायला. अगो गौरी काय या, मी काय बोलतोय, तू काय बोलतोय? मला काय कळलं नाही आता खरंच. काळजी घे बाळा, काळजी घे स्वतःची. आजी तू पण काळजी घे स्वतःची. काय झालं हिला काय माहिती. खूप आठवण येते हो आजीची. सुट्टी काढ, जाऊ पण गावाकडे आजीला भेटायला. म्हणजे बाबल्या मामा सुद्धा भेटेल. अगं तुमच्या लहानपणी आई बरोबर सुट्टीत जायचीस ना गावाला, आठवतं का नाही तुला? आठवतं. काय चाललंय? काही नाही. हा काय झालं? काही नाही, आजीचा फोन आला होता. मला खूप आठवण येते आजीची. म्हणजे तिला भेटायचंय. आपण जाऊयात का? हो तुला रजा मिळाली तर आपण दोघी जाऊया, मी पण रजा घेईन. आपण तिघं जायचं. हे घ्या. अगं तू घे, मी नंतर घेते. मी आणते, घे. काळजी करू नकोस, माझी मुलगी आहे ती, सावरेल ती. आपल्या आधाराची गरज आहे तिला, म्हणूनच म्हटलं गावी जाऊया आपण. जागा बदलेल, आजूबाजूची माणसं बदलतील, तिचे विचारही बदलतील. तो समोर दिसला नाही, सगळा त्रास संपेल तिचा. गणपतीची वर्गणी. हे बघ मुलं आले सोसायटी. हो आले आले. चंदा गणपती उत्सव के लिए. अच्छा अच्छा. अरे सुनती हैं? हे घ्या. गणपति बाप्पा. अरे बच्चे लोग आए हैं गणपति जी के उत्सव के लिए चंदा लेने के लिए. कितना दे दें? अरे गणपति जी का चंदा पहली बार दे रहे हैं, दीजिए 1000 रुपए. हाँ अच्छा अच्छा हाँ. ये लीजिए. बाबूजी छुट्टी नहीं है हमारे पास इतने. अरे छुट्टी की जरूरत नहीं भाई, ये सारा का सारा गणपति जी के लिए है. अच्छा थैंक यू थैंक यू. ये बहुत ज्यादा है. अति तेथे माती. बच्चों को थोड़े में खुश रहना आना चाहिए. इसीलिए सोसाइटी का नियम है 51 से ज्यादा नहीं देने का. पर सावंत साहब ये तो हम अपनी खुशी से दे रहे हैं. ये बराबर है, लेकिन सोसाइटी के लोगों का ये मानना है कि अगर ज्यादा पैसा दिया तो इनके पास बहुत बचता है ना. फिर ये लड़के लोग उसका दुरुपयोग करते.
हम क्यों इनको मौका दे? ये हमारी जिम्मेदारी है ना, पैसा ज्यादा नहीं देने का। इसीलिए कम खर्च में उत्सव मनाना चाहिए। बात तो आपकी बिल्कुल सही है। हमारे यहाँ के बुजुर्ग भी सही कहते हैं, गधे को घी हजम नहीं होता। हाँ, यहाँ के घर भी छोटे और रहने वालों की सोच भी छोटी। हाँ नहीं, श्रद्धा भक्ति हो तो कोई रकम छोटी नहीं होती नर्मदा जी। लाइए वो 1000 रुपए लाइए, और ये 50, शुक्रिया, और ये 1 रुपए इनका। अब ठीक है? ठीक है। रकम बढ़ाकर देने से क्या श्रद्धा भक्ति कम हो जाती है? हाँ, अब देने की हैसियत है हमारी, सो है। हाँ ठीक है। सावंत काका आहेत ना, खूप कंजूस आहेत रे, कंजूस. त्यामुळे काकांचे पैसे पण गेले. काय खुसूर करताय रे? अहो, सोसायटीतले एका माणसाने जर 51 रुपयापेक्षा जास्त दिलं ना, त्यांना नियम सांगायचा, कळलं? हो काका, सॉरी. भगवान के चंदे में भी नियम कायदे कानून बता रहे हैं। चलिए ना, अंदर चल के बात करते हैं। अब हमसे क्या बात करनी है? जहाँ बोलना होता है वहाँ तो चुप भी साध लेते हैं। देखिए, हर घर से 51 रुपए काफी होते हैं। यह सब सादगी से होता है यहाँ। हाँ, कोई शोर शराबा नहीं, धांगड़ दिगा नहीं, किसी को पसंद नहीं धांगड़ दिंगा, सब शांति से होता है, बिल्कुल शांति। यहाँ सब शांति से होता है। मी वाईट वागलो सर. हो, माझंही चुकलंच. तू चुकशील असं मला कधी वाटलं नव्हतं, म्हणूनच कदाचित. नाही, बरोबर आहे तुमचं. माझा तुमच्यावरचा राग मी समजू शकते. मी पण तुमच्यापासून काही लपवायला नको होतं, पण जे केलं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच केलंय. म्हणजे लेकीने जी चूक केली त्याचं तू. वय असतं, हो, या वयात होतच. काय आहे, तुमचं खूपच प्रेम आहे गौरीवर, आणि अपेक्षा पण खूप आहेत तिच्याकडून. अपेक्षा असल्या की अपेक्षा भंग होतोच. आणि आपली गौरी फार साधी आहे, सरळ आहे. तिच्या नकळत काही गोष्टी घडल्या ना, मग अशा वेळी कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे की नाही, म्हणून मी समजून घेतलं. मी तिला समजून घेतलं, पण तुम्ही मला समजून घेतलं नाही, याचं मला फार वाईट वाटतंय. अचानक सगळं समोर आल्यामुळे मला एकदम धक्का बसला. अहो, पण मग अशा वेळी बायकोचा आधार वाटला पाहिजे ना. याच्या उलट तुम्हाला असं वाटलं की मी तुमच्या विरुद्ध जाऊन गौरीची साथ देते. मी गौरीची आई आहे, पण त्याआधी मी तुमची बायको आहे. बायकोसाठी नवरा आपलं सर्वस्व असतो, किमान माझ्यासाठी तरी. माझ्यासाठी तुम्ही माझं सर्वस्व आहात. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून धडपडत होते, तर तुम्हीच मला एकटं टाकून गेलात. एकटं टाकून नाही गेलो मी एकटा पडलो म्हणून मी निघून गेलो. खरं ते मला कळायला हवं होतं की तू असताना मी कधी एकटा पडूच शकत नाही. रादर तू मला एकटं पडू दिलं नसतं. तुला एकटं पडू देणार नाही. मला माफ करशील?
अहो यापुढे असं कधी होणार नाही. किती अडचणी आल्या, काय वाटेल ते झालं तरी मी तुला एकटी पडू देणार नाही. तू नेहमी म्हणतेस ना की मी तुमची सावली आहे. ती सावली जर बरोबर असेल ना तर कडक गुणाची पण भीती वाटत नाही. आहेस ना? मी आहे. थँक्यू बाप्पा. अरे 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 बाबा काय करते? बच्चे किधर जा रहे हैं? कट्टे पे गणपती आलाय ना, ते गौरीचे बाबा त्या लहान मुलांकडून गणपतीच्या मूर्ती बनवून घेत आहेत. आय मीन त्यांना गणपतीच्या मूर्ती बनवायला शिकवत आहे. तो चलो हम भी सीखते हैं. तू पागल झालाय काय? तुझ्या घरामध्ये काय चाललंय आणि तुला इथे गणपतीच्या मूर्ती बनवायची इच्छा झाली? नहीं नहीं यार तू मत जा, तेरे को देख के गुस्सा करेंगे वो गुस्सा किसी और बात पे है. हम वो बात थोड़ी कर रहे हैं. हमें सच में गणेश जी की मूर्ति बनाना सीखना है. ये नहीं नहीं तेरे को नहीं जमेगा. वो तेरे को मैं सिखाता हूँ ना मूर्ति बनाने को. आपको आता है? नहीं. तो कुछ भी बोलते रहते हो. चलो हमारे साथ कुछ सीखने को मिलेगा. हा शिव इथे का आलाय? शिव तू कंफर्म है ऐसे ही जाने का है? गणेश जी की मूर्ति बना रहे हैं हम. पुण्य का काम है. पुण्य का काम करते हो कि ऐसे कपड़े पहनते हैं हमारे यहाँ. रियली? चल. नमस्ते अंकल जी. जी वो हम यहाँ गणेश जी की मूर्ति बनाने आए हैं. मतलब हमें मूर्ति बनाना सीखना है. क्यों? क्या जरूरत क्या है? जाओ यहाँ से. काका शिवदादाला शिकायला का नाही म्हणताय? माझी चुकलं म्हणून काका रागावले आहे माझ्यावर. मग तू त्यांना सॉरी बोल ना, ते तुला माफ करतील. आम्ही तर रोजच काकांना सॉरी म्हणतो. मी म्हटलं पण त्यांनी मला माफ केलं नाही. का नाही? अरे तुला काय करायचं नाश्ता चौकशा? हा काम कर खाली बघून. ए शिव छोड़ ना, तुझे मैं सिखा दूंगा ना. पर अंकल जी इस सवाल का जवाब हमें भी चाहिए. गलती तो हम दोनों ने की थी ना. आपने गौरी जी को माफ कर दिया, हमें नहीं. क्यों? आप हमारे बाबा नहीं हैं इसीलिए कि हम पर आए हैं. अंकल जी नियम तो नियम होते हैं ना, और नियम अपने और पराये में भेदभाव थोड़ी करते. आपने गौरी जी को माफ कर दिया तो हमें क्यों नहीं?
चूक केलेलीस ना? तुला माफ केलं काकांनी? तुम्ही जरा गप्पा बसून काम करा रे. काय वेणू दादा, गौरी ताईला माफ केलं ना, मग शिवदादालाही केलं पाहिजे. अरे बरोबर आहे, माफ केलं पाहिजे, पण आपण अंकल जी प्लीज हमें माफ कर दीजिए. दादाला माफ करा ना काका, तो सॉरी म्हणतोय ना, त्यालाही आमच्या बरोबर मूर्ती बनवू द्या ना प्लीज काका.